ही माझी न्यूजरूम, या न्यूजरूममध्ये तुम्हाला जे काय निकाल आहे ती सर्व माझे सहकारी तुमच्यापर्यंत आणतायत आणि त्यांचा आतापर्यंतचे जे निकाल आहे त्याच्यावर काय टेक आहे ते बघूया. आता माझ्यासोबत माझे आउटपुट हेड आहेत प्रताप. प्रताप, जर तू उभा राहू शकशील तर, कारण त्याला एक प्रताप, आतापर्यंतचे जे कल बघितले, जर आपण मुंबई महापालिकेपासून सुरुवात केली तर तुझं प्राथमिक विश्लेषण, जे आकडे, जे कल सध्या दिसत आहेत त्याचं काय विश्लेषण तुम्ही कराल? म्हणजे जर आता जे जो कल येतोय, जो आलाय आता म्हणजे दुपारपर्यंत जो कल पाहिला तर त्याच्यामध्ये महायुतीच आघाडीवर आहे असं साधारण चित्र दिसतंय. पण एवढं हे आहे की ठाकरे बंधूंचाही काही पॉकेटमध्ये काही याच्या ठिकाणी जो प्रभाव आहे तो त्यांनी म्हणजे त्यांचा कायम ठेवण्यात त्यांनी यश मिळवलंय. मात्र ओव्हरऑल जर बघितलं तर महायुतीचाच याच्या विजयाकडे वाटचाल आहे हे मात्र चित्र दिसतं. पण आपण जर ठाकरेंचा परफॉर्मन्स बघितला, आतापर्यंत जे कल येत आहेत, मी पुन्हा सांगतो, त्या कलाचं विश्लेषण करायचा प्रयत्न करतोय आम्ही. अजून पण 227 जागांवरचा कल आलेला नाही आहे, 213 जागांवरचा आहे. पण कुठेतरी ठाकरे ब्रँड जिवंत ठेवण्याची ही लढाई होती, त्या दिशेनं किमान ठाकरे जात आहेत. जर आता तुम्ही म्हणजे जर एकदम सुरुवातीपासून जर बघितलं तर एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, त्याच्यानंतर जे नगरसेवकांची ठाकरेंबरोबर असलेली संख्या पाहता, त्याच्यानंतर जी कमजोर झालेली त्यांची संघटना, एका संघटनेच्या ज्यावेळेस 2 संघटना होतात त्यावेळेस ज्या पद्धतीनं स्प्लिट झालं, त्याच्यानंतर ठाकरेंना जो हे करायचं होतं म्हणजे संघटनात्मक जो त्याला म्हणतो ना आपण बांधणी करणं म्हणतो, ते सगळं असताना त्यांनी ती ज्या प्रकारे केली आणि बरेच लोक सोडून गेले. त्याच्यानंतरही त्यांनी आताचा जो आकडा वाढतोय तो सगळा बघता म्हणजे काही प्रमाणात त्यांनी फाईट दिली, काही ठिकाणी जरी फाईट दिली असं म्हणता येईल. मात्र तो जो होता की 2 ठाकरे एकत्र आल्यानंतर जो करिश्मा होईल किंवा जो एक लाट निर्माण होईल किंवा मराठीचा जो मुद्दा होता तर त्याच्यात तो कुठंतरी अचीव होताना दिसत नाही. म्हणजे तुला असं वाटतंय का की मनसेची आकडेवारी आता तरी असं दिसतंय की डबल डिजिट पण थोडं कठीण आहे, 2 डबल डिजिट मिळाले ते खूप मोठी उपलब्धी होईल, पण मनसेकडून पण एक अपेक्षित कामगिरी होती की नव्हतीच? नाही, कामगिरी अपेक्षित होती. खरं तर त्यांचं संघटनात्मक जो काय होता म्हणजे डोलारा जो होता तो एक लिमिटेड एरिया पुरताच होता. रादर उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचा जो पसारा आहे तो त्यांच्यापेक्षा जास्त मोठा आहे. मात्र त्यांच्या ज्या पॉकेट होते किंवा जी त्यांची जागा वाटणी झाली किंवा त्यांनी जे सीट्स मागितल्या किंवा त्यांनी लढल्या त्याचे, तर तिथं ते तेवढे इम्पॅक्टफुल दिसत नाहीत. म्हणजे आता तरी कलांमध्ये तरी तेवढं असं जे वाटलं होतं की बाबा मनसे आणि दोन्ही ठाकरे बंधून एकत्र आल्यानंतर जी एक पॉवर तयार होईल आणि त्याच्यातून जे आकडे पाहायला मिळतील ते अपेक्षित नाही झालं. तो मात्र इथं दिसत नाही. प्रतापने अनेक वर्ष पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारिता केलेली आहे. मुंबई महापालिकेबद्दल आपण खूप बोललो, परंतु कुठे ना कुठे 2 पैलवानांनी, एक मोहोळ आणि दुसरे महेश दादा लांडगे, 2 पैलवानांनी धोबीपछाड दिली आहे दादांना. पुणे पिंपरी चिंचवडच्या निकालांकडे कसं बघतात? म्हणजे आता ही जर निवडणूक बघितली तर ती गाजली पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये. सगळ्यात जास्त जे वातावरण ढवळून निघालं होतं ते पुणे आणि पिंपरी चिंचवड. म्हणजे एकीकडे मोहोळ विरुद्ध अजित पवार होते तर तिकडे महेश लांडगे विरुद्ध अजित पवार, असा एका वेळी 2 ठिकाणी सामना होता. मात्र अजित पवारांनी प्रचंड ताकद लावली होती. तुम्ही जर बघितलं असेल या प्रचारामध्ये तर प्रचंड त्यांनी ढवळून काढलं होतं. अनेक सभा घेतल्या, हे घेतलं ते घेतलं, रॅलीज केल्या. मात्र त्यांना जो प्रतिसाद, आणि विशेष म्हणजे त्यांनी शरद पवारांच्या पक्षालाही सोबत घेतलं होतं. म्हणजे कुठे युती झाली नाही, मात्र तिथं त्यांनी ती एक आघाडी घडवून आणली. म्हणजे काही गोष्ट अशी सोडली नाही की जी करायची नाही किंवा केली नाही, किंवा त्यांच्या विरोधात जाईल, तिथं मतदानाचं डिव्हायडेशन होईल, स्प्लिट होईल, ते सगळं टाळलं त्यांनी. मात्र आणि विशेष म्हणजे त्यांनी काही स्टेटमेंटही अशी केली की ज्याच्यामुळं असं वाटलं की बाबा आता अजित पवार खूप एकदम ॲग्रेसिव्हली ही निवडणूक लढवत आहेत. मात्र जो निकाल जे कल येत आहेत ते पाहतात ते त्यांना जे गेन होईल असं वाटलं होतं किंवा ज्यांनी जी हवा केली होती, जे एक वातावरण निर्माण केलं होतं, तर ते मात्र इथं होताना दिसत नाही. त्या आकड्यांमध्ये त्यांना ते परिवर्तित करताना आलेलं दिसत नाही. आणि अहिल्यानगर त्याच्याबद्दल? अहिल्यानगरचाही आता तुम्ही बघा, अहिल्यानगरचाही जो निकाल लागलाय त्याच्यामध्ये अजित पवार आणि भाजपाने चांगल्या प्रकारे तिथं कामगिरी केली. जवळपास त्यांनी आता सत्ता स्थापनेच्या दिशेने त्यांची वाटचाल आहे. तर तिथंही त्यांनी विरोधकांना स्पेस ठेवली नाही. तिथंही त्यांनी दोन्ही बाजूनी
म्हणजे एकीकडे अजित पवार होते, दुसरीकडं भाजप होती. त्या दोघांनी मिळून त्यांनी म्हणजे ती महापालिकामध्ये त्यांनी सत्तेच्या दिशेने त्यांची वाटचाल आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर साधारणतः आता असं दिसतंय की 26 महापालिकांमध्ये भाजप सध्या तरी वर्चस्वाच्या दिशेने दिसतंय. हो, भाजपनी वर्चस्व तर तुम्हाला दिसतच आहे. म्हणजे बऱ्याच महापालिका जिथं होत्या, पण काही ठिकाणी तुम्ही मला एक विशेष तुम्हाला नमूद करावं लागेल की लातूरमध्ये मात्र एकदम चित्र आपण जे बघत होतो याच्यानंतर लातूरमध्ये म्हणजे गेल्या वेळी लातूरमध्ये भाजपची सत्ता होती, मात्र काँग्रेसने तिथं चांगलं कमबॅक केलंय ते म्हणावं लागेल. म्हणजे या सगळ्या इलेक्शनचं जर काही वैशिष्ट्य असेल तर ते की जिथं भाजप जिथं सत्तेत होतं मात्र तिथं काँग्रेसने आपल्याकडे सत्ता खिचून आणण्यात यश मिळवलं. आता आपल्यासोबत माझे सहकारी आणि वरिष्ठ पत्रकार आहेत प्रशांत बाग. प्रशांत अनेक वर्ष नाशिकचे ब्युरो चीफ होते. तो उत्तर महाराष्ट्राचा पूर्ण पट्टा हा प्रशांत बाग यांना पाठ आहे. त्याशिवाय गेली अनेक वर्ष ते मुंबईत देखील पत्रकारिता करतात. परंतु आपण सुरुवात नाशिकपासून करूया. नाशिकच्या निकालांकडे कसं बघताय, अपेक्षित होते, तुमचं विश्लेषण काय? 3 गोष्टी म्हणजे की नाशिक उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे. कुंभमेळा असल्यामुळे नाशिकच्या निवडणुकीत अधिक बारकाईने लक्ष दिलं होतं. सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद त्या ठिकाणी होती की कोणत्याही परिस्थितीत भाजपची असलेली विद्यमान सत्ता जी आहे ती सत्ता उलथवायची म्हणून. पण आता जे स्पष्ट चित्र समोर येतं त्यानुसार नाशिकमध्ये 70पेक्षा अधिक जागांवर भाजप वाटचाल करत आहे. निरंकुश सत्ता स्थापनेच्या मार्गावर भाजप पोहोचलेला आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नाशिकमध्ये दिसून येतोय. त्याचबरोबर नाशिकची जबाबदारी ज्या गिरीश महाजन यांच्यावर होती त्यांच्याकडे धुळे महापालिकेची होती. धुळे महापालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. 50+ आहे आता आणि आजपर्यंतच्या इतिहासात झाली नाही अशी गोष्ट यंदाच्या निवडणुकीत झाली आहे. कोणताही राजकीय पक्ष आपले जितक्या जागी उमेदवार उभे करतो तितके 100% कधीच निवडून येत नसतात. पण भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन यांनी हाही विक्रम या निवडणुकीत करून दाखवला. जळगाव महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांची युती या निवडणुकीत उभी होती. पण त्या ठिकाणी भाजपच्या वाट्या आलेल्या 46 जागा ज्या 46च्या 46 जागी भाजपचे उमेदवार निवडून आले. 100% स्ट्राईक रेट. आजपर्यंतच्या आपल्या देशाच्या निवडणुकांमध्ये 100% स्ट्राईक रेट हा कोणत्याही निवडणुकीमध्ये आलेला नाहीये. हा दुसऱ्यांदा दिसून आला आणि तो दुसऱ्यांदा विक्रम गिरीश महाजन यांच्याच नावावर आला. कारण पहिला विक्रम जो होता तो जामनेर नगरपालिकेमध्ये 25 जागा ज्या होत्या त्या पूर्ण 25च्या 25 जागा व्हाईट वॉश सुद्धा त्यांच्याकडे होता. आता हाही आलेला आहे. एकंदरीत उत्तर महाराष्ट्रामधल्या ज्या 3 महापालिका आहेत महत्त्वाच्या जळगाव, धुळे आणि नाशिक या 3ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करतोय. महापौर भाजपचा बसणार हे स्पष्ट झालं असं गिरीश महाजनांबद्दल मी परत बोलतो. त्यांनी बळगुजर सारखा व्यक्ती नाशिकमध्ये पक्षात आणला, त्यांच्या मुलाला पराभव बघायला लागला, याचं विश्लेषण. पराभव पत्रावा लागणार होता दीपक बडगुजरला हे चित्र स्पष्ट होतं. कसं आहे की तुम्ही म्हणजे एकीकडे भारतीय जनता पक्षामध्ये अनेक आरोपही होत आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे उमेदवार आयात केले जात आहेत. त्यातलाच एक दीपक बडगुजर. सलीम कुत्तावरचा आरोप सिद्ध झाले होते की दहशतवादी संघटनाशी संबंध. दीपक बडगुजर तर सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेतलं. सिडकोचा त्यांचा जो भाग आहे 3 मूर्ती चौक या ठिकाणी त्यांचं प्रभुत्व आहे, प्राबल्य आहे. त्या ठिकाणी ते निवडून येतातच. कसमादे पट्ट्याचा सपोर्ट सुद्धा त्यांना नक्कीच असतो. ही नक्कीच गोष्ट आहे. काम करणारा माणूस म्हणून सुधाकर बडगुजर यांची ओळख आहे. पण एकाच कुटुंबामध्ये किती तिकीटं वाटप करायची? भारतीय जनता पक्षाने ती यंदा मोठी चूक केली आणि मुकेश शाणे जो भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता होता त्याला डावलून दीपक बडगुजरला तिकीट दिलं गेलं आणि अर्थात हेच भाजपला फटका देणारं ठरलं. कारण मुकेश शाणे हा सुद्धा ग्राउंडवर काम करणारा कार्यकर्ता म्हणूनच ओळख होती आणि त्याने बंडखोर मुकेश शाणे म्हणजे भाजप बंडखोर मुकेश शाणे याने अर्थातच तीही जागा भाजपकडेच मागच्या दाराने आली आहे. पण बडगुजर यांना मात्र त्या जागेचा फटका बसला. सगळ्याच ठिकाणी बडगुजर निवडून येतील असं होऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे सुधाकर बडगुजर आज राजकीय नेते म्हणून जरी ओळख असेल तरी आजही ते त्यांची मूळ ठेकेदार महापालिकेचा ठेकेदार म्हणून असलेली जी ओळख आहे ती पुसण्याचा प्रयत्न करताय. भाजपचं या ठिकाणी चुकलं. अर्थात भाजपच्याच बंडखोराला याचा फायदा झाला. बरं, आणि थोडक्यात मुंबई महापालिकेचे
कल आहे आतापर्यंत जे कल आहे त्या कलकडे तुम्ही कसं बघताय त्याची काय टीका होती? तीन गोष्टी याच्यात सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे की न्यूज 18 मराठीने आवाज महाराष्ट्राचा आहे जे आपलं ब्रीदवाक्य आहे, पण ज्या पद्धतीने हा पोल सगळं विश्लेषण केलं होतं आणखी मांडलं होतं, आपले आकडे तंतोतंत त्या ठिकाणी जुळत आहेत, कारण आपण खऱ्या अर्थानं ग्राउंडवर केलं होतं. आणि ज्या पद्धतीनं म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू जरी एकत्र झाले तरीही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला व्यूहरचना केली, मुख्य म्हणजे की प्रादेशिक समतोल राखताना जे तिकीट वाटप केलं याचा सगळ्यात मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला होताना दिसून येतोय. शिवसेनेच्या जोडीने भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करणार, यंदा भाजपचा महापौर होणार हे चित्र स्पष्ट झालंय असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. अर्थात याचं सखोल विश्लेषण प्रत्येक जागेवाईज न्यूज 18 लोकमतनं न्यूज 18 मराठीनं हे पूर्ण बारीक केलं होतं आणि ते तसं तंतोतंत समोर येत आहे. हा खरोखर ग्राउंडवर काम करणारा पत्रकारांचा अभ्यासक विजय नक्कीच म्हणतो. शिल्पा आपल्यासोबत आहे. शिल्पा आमचं इनपुट बघते. शिल्पा आतापर्यंत जे काही निकाल तुझ्याकडे येतात त्यातल्या highlights काय सांगतात मुंबई महापालिका? मुंबईचा विचार केला तर बरेच काही प्रेडिक्टेबल काही अनप्रेडिक्टेबल निकाल दिसले. जो एक्झिट पोल होते ते बऱ्यापैकी खरे ठरताना दिसले. महायुतीचं पूर्ण वर्चस्व कल म्हणूया भाजप जवळपास स्वबळावरती सत्ता स्थापन करते असं चित्र दिसतंय. पण आश्चर्य आणि गोष्ट अशी की माहीममध्ये समाजवादी पक्षाची एंट्री झाली आहे, MIMची 3 लोक निवडून आलेली आहेत. सो हे काही मला वाटतं मुंबईमधले आश्चर्यकारक निकाल दिसत आहेत आतापर्यंतच्या याच्यामध्ये. आणि असं वाटतं आहे की भाजपचाच UBT आणि MNSची कामगिरीकडे कसं बघतो? UBT आणि MNSच्या कामगिरीमध्ये मला असं वाटतं होतं की सुरुवातीच्या जेव्हा सभा झाल्या तेव्हा काही प्रमाणात त्यांच्या दृष्टीने कल दिसत होता. पण गेल्या 2-3 दिवसात मी जे चित्र बघितलं त्याच्यावर मला इतकं वाटलं नाही ते कदाचित विरोधी पक्षनेता सक्षमपणे होऊ शकतील. आत्तापर्यंतचं जर चित्र बघितलं तर शिवसेना उभाटाची कामगिरी तरी समाधानकारक आहे, पण MIMने मुंबईत आतापर्यंत ऑफिशियली फक्त एकच जागा जिंकलेली आहे आणि हे थोडं मला आश्चर्यकारक वाटतं. बिलकुल, म्हणजे एक प्रकारे मुंबई महापालिकेचे निकाल आपण जर बघितले कल ते कल आपल्याला जे अपेक्षित होतं की महायुतीकडे जातील त्यात भाजपचा वाटा मोठा असेल ते होताना दिसते. UBT आणि शिवसेना यांची जिथं लढत होती तिथे UBTला फायदा होताना दिसते. पण प्रशांत, मनसेची कामगिरी असं वाटत होती की डबल डिजिट होईल. तुला काय वाटते? अजूनही चालत चालू आहे डबल डिजिट करेल मनसे? अपेक्षा ही होती की मनसेला निकाल 12 ते 16 जागांमध्ये मिळाला. पण ज्या पद्धतीनं प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये राज ठाकरेंनी आघाडी एक गोष्ट तर निर्विवादपणे मान्य करावीच लागेल की महाराष्ट्रामध्ये खरा जनाधार असलेला जर नेता कोणता असेल तर राज ठाकरे, याच्यात काहीच दुमत नाही. पण मतांमध्ये ते परावर्तित होत नाही हा त्यांचा सगळ्यात मोठा फटका आहे. या सगळ्या विषयामध्ये जर 3 गोष्टी आपण बघितल्या ना आम्ही, तर पहिली गोष्ट म्हणजे की ग्राउंड कनेक्टिव्हिटी. ग्राउंड कनेक्टिव्हिटी करत असताना ग्राउंडची जी गावं असतात ती महत्त्वाची असतात. संतोष गिरी, संदीप देशपांडे हे खरं तर मनसेचे मोठे शिलेदार. संतोष गिरीने ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, संदीप देशपांडेला तिकीट सुद्धा दिलं गेलं नाहीये, महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर करण्यात आलं. यामुळे मनसेमध्ये सुद्धा जो अंतर्गत काम करणाऱ्या लोकांच्या फळीचा जो एक प्रकार होता तो मात्र कुठेतरी कमकुवत झालेला दिसला. यशवंत किल्लेदार यांच्यासाठी खऱ्या अर्थानं अनेक वेगवेगळ्या प्रकारे मोर्चे बांधणी करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी मनसेला याचा फायदाही दिसून येतोय. पण नेता जितका चांगला, नेत्याचं विजन जितकं चांगलं, नेत्याची मांडणी जितकी चांगली, तितकीच कोणत्याही निवडणुकीमध्ये निवडणूक खेळण्याची रणनीती ही सगळ्यात महत्त्वाची असते, जी ग्राउंडच्या कार्यकर्त्याशी कनेक्ट असणारी असते. इथे मात्र मनसे कमी पडली आणि त्याचा फटका त्यांना या निवडणुकीमध्ये दिसून येतोय. त्यामुळे 2 डिजिटपर्यंत सुद्धा मनसे पोहोचत नाहीये. पण यंदाच्या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर येते, प्रस्थापितांना धक्का लागतोय. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का लागतोय. म्हणजे आपण जर का बघितलं तर देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे बिलकुल, म्हणजे प्रशांत जे सांगतोय की मनसेची कामगिरी काय होते ते बघूया. परंतु हे सध्या कल आहे, मोठे निकाल जे आहेत ते थोड्या वेळातच आम्ही घेऊन येऊ. न्यूज 18 मराठीवर तुमची नजर ठेवा. अत्यंत वेगवान आणि विश्वासार्ह निकाल आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. धन्यवाद.